अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात शॉक सर्किटमुळे अचानक आग लागल्याची घटना घडली असून या आगीमध्ये 2 ते 3 घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। संसार उपयोगी साहित्याची राख रांगोळी झाली असून अचानक शॉक सर्किटमुळे ही आग लागली। जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन बंबाच्या आधारे ही आग आटोक्यात आणण्यात आली। या आगमुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। इमरान बता दे उनको। बोल हमारा घर बना के और क्या लेने घर ही ना। अरे घर ना घर में क्या। अरे जान थोड़ी नहीं जान ड्यूटी करके आया था। 24 घंटे ड्यूटी करें था मैंने और शॉर्ट सर्किट हुआ। इसकी वजह से मेरे घर का नुकसान हो गया। मैं सोते पड़े था, नाइट करके आया था मैं। और मेरे को कोई होशियारी नहीं थी। मेरे घर पर कोई फैमिली नहीं है, मैं अकेला था। तुम्हारा नाम क्या है? आरिफ शेख बंगार वाला। ये घटना कब हुई थी? ये घटना अभी हुई है 10 बजे। आपको ऐसा कुछ महसूस हुआ क्या, कोई शॉर्ट सर्किट हुआ या? नहीं, मैं कुछ भी नहीं। मैं नींद में था ना। मैं 24 घंटे ड्यूटी करके आया था ना। मैं नाइट ड्यूटी करके आया था ना, डे नाइट करके आया था मैं। लेट आओ जाओ कर रही थी और मेरे को नींद कब लग गई मेरे को वो भी कुछ नहीं है। और मेरे घर का सब लाइट चालू थी। आपको कब पता चला कि नहीं कि आग लग गई आपके घर? जब घर वाले बाहर वाले चिका मार रहे थे जोर जोर से, जब जाके मेरे को मालूम गिरा। दरवाजे ठोक रहे थे, दरवाजे को लात मारे हुए। जब मैं जाके नींद में से उठा मैं। क्या नुकसान हुआ है आपका? मेरा पूरा घर चल गया, पूरा घर चल गया मेरा। आज इच्छितिया मागील भागामध्ये 9:10 सुमारास 2 ते 3 वेळा लाईट येणे जाण्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे या ठिकाणी आग लागलेली आहे। या ठिकाणून पूर्ण आले आणि फायरच्या गाड्या बोलवल्या। आता आज आगोडा झालेली आहे। या ठिकाणी 3 घरं जळून खाक झालेले आहेत। एक आरिफ भाई शेख बंगारवाले यांचं, एक अमित भाई शेख यांचं आहे आणि एक गंगा मसाडे यांचं घर आहे। तिघही घरांचं खूप नुकसान झालेलं आहे। आणि या ठिकाणी आपण आता बघत सर्वांनी मदत कार्य करून आता आग पूर्ण विझलेली आहे। या ठिकाणी महापालिकेला फोन करून 2 फायरच्या गाड्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी या ठिकाणी मदत केली आहे। भाऊ, नुकसान काय झालेलं आहे यासाठी आम्ही पाठपुरावा आता उद्या तलाठ्याला सकाळी बोलून पंचनामा करून तहसीलदाराकडनं आम्ही भरपाईची मागणी करणार आहोत। आम्ही जळगाव शहराचे आमदार राजूभाऊ मुळे यांना सुद्धा कानावर टाकून राजूभाऊ पण आलेले होते। इकडचे स्थानिक नागरिकांच्या काही ना काही अग्निशामक गाडी लेट पोचली इकडे। लेट म्हणता येणार नाही। मला जसा फोन आला तशा 5व्या मिनिटाला इथे गाडी आली। मला इथून फोन आला की अशी आग लागलेली आहे। मी घरूनच फोन केला। मी आलो, माझ्या मागेला महापालिकेच्या गाड्या आल्या, 2 गाड्या ठिकाणी आलेल्या आहेत। आग फायर ऑफिसचा नंबर इथे कोणाकडे नसल्यामुळे आम्हाला फोन केले। आम्ही फोन आल्यानंतर लगेच फोन केला, लगेच 5व्या मिनिटात इथे गाड्या आल्या। इथे नागरिक सांगू शकतात की खरं किंवा खोटं की मी आल्यानंतर गाड्या आल्या लगेच। ठीक आहे, आपलं नाव? प्रशांत सुरेश नाईक, माजी नगरसेवक.